मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. मालिका, नाटक, सिनेमा, वेब सिरीज अशा सगळ्याच माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्याने साकारलेले महाराज देखील उल्लेखनीय होते. केवळ अभिनेताच नाही तर लेखक म्हणून त्याच्या अनेक बड्या कलाकृती आपल्या भेटीला येत असतात. सध्या चिन्मय मुलाखती, सोशल मीडिया यापासून लांब असला तरी कामातून मात्र बोलत आहे. आणि सोशल मीडियापासून लांब राहण्याचे देखील कारण तसेच आहे. चिन्मयला मध्यंतरी त्याच्या मुलाच्या म्हणजे जहांगीरच्या नावावरून ट्रोल केलं गेलं. अनेक संघटना त्याच्यावर पातळी सोडून टीका करत होत्या. धमक्यांचे फोन्स येत होते. या सगळ्या वातावरणाला कंटाळून चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील न करण्याचा निर्णय घेतला. त्याने बराच काळ माध्यमांना देखील प्रतिक्रिया देणं थांबवलं होतं. पण आज बऱ्याच काळाने चिन्मयची पत्नी नेहाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनुरूपला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, तेव्हा मला खूप त्रास झाला होता. ज्या आईने मुलासाठी यातना सोसल्या आणि मोठ्या दिव्यातून गेली, त्या मुलाचे नाव मी काय ठेवलं हे विचारणारं दुसरं कुणीही असू शकत नाही. या जगात मला तो प्रश्न कुणीही कसा काय विचारू शकतं. मला हेही कळतं की पब्लिक फिगर म्हणून आम्ही आमच्या कामाच्या कौतुकाची जशी अपेक्षा ठेवतो तर त्याच कामावरून होणाऱ्या टीकेची देखील तयारी ठेवली पाहिजे. पण हे आमचं काम नाहीये, हे आमचं वैयक्तिक आयुष्य आहे. तेव्हा मला हा त्रास झाला की त्या मुलाचे फक्त बाबा नाहीत तर आई सुद्धा आहे, जी या क्षेत्रात नाही. तिला एक नाव आवडलं आणि तिने ते ठेवलं. त्यावर मला कुणीतरी असं सांगू शकतं की त्या नावाचा अर्थ जगज्जेता आहे, तर मग तुम्ही विश्वजित किंवा पृथ्वीराज असं नाव का नाही ठेवलं? नाही, मला दगडू नाव ठेवायचं असलं तर मी तेच ठेवणार. मला कुणी का विचारावं? आणि जर मी इतका मोठा गुन्हा केला असेल तर भारत सरकार मला अटक करेल. ती केली का? नाही ना. मला माझ्या संविधानाने दिलेला हक्क मी बजावत आहे. मी माझ्या आई असण्याचा हक्क बजावत आहे. पुढे नेहा म्हणाली, झालेल्या टीकेवर यात एवढं काय असं लोक बोलतील, पण असं कुणीही बोलू शकत नाही. कारण मी अशी मुलगी आहे जिला सिग्नल मोडल्याचा, गाडी चालवताना बाईकडे वाईट नजरेने बघितल्याचा त्रास होतो. मी तशीच आहे आणि माझ्यासारखी माणसे आहेत म्हणून जगात थोडी तरी शिस्त आहे. त्यामुळे ज्यांना कळतं किंवा ज्यांचं काहीतरी म्हणणं आहे, मग ते चूक असो किंवा बरोबर, काहीही असो, त्यांनी बोललं पाहिजे. त्यामुळे तेव्हा मला या प्रकरणाचा खूप त्रास झाला. माझं म्हणणं आहे की ट्रोल करणाऱ्यांपैकी एकानेही माझ्या समोर यावं. इतिहासाबद्दल बोलायचं आहे का? ठीक आहे, इतिहासापासून सगळं बोलू. मग माझ्या मुलाचं नाव चुकीचं किंवा बरोबर आहे आणि कसं तुमचं बरोबर किंवा तुमचं चुकीचं आहे हे ठरवूया. ट्रोलर्स विषयी खंत व्यक्त करताना पुढे नेहा म्हणाली, आता मला त्याने काहीच फरक पडत नाही. पण अर्थात यासाठी खूप वर्ष गेली. ज्यांचे नाव पुढे करून लोक ट्रोल करतात आणि मुलाच्या नावावरून एका बाईच्या चारित्र्याबद्दल बोललं गेलं, ते जर आज असते तर त्यांनी टकमक टोकावरून खाली फेकलं असतं. ते माझ्या आयुष्यातील खूप महत्वाची व्यक्ती आहेत. चिन्मय माझा नवरा आहे म्हणून नाही, तर माझ्या लहानपणापासून त्यांचा माझ्यावर पगडा आहे. त्यामुळे मी कुणाचं ऐकत नसते. अशा शब्दात नेहाने झालेल्या त्रासाबद्दल कबुली दिली आहे. तसेच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. तुम्हाला नेहाचं म्हणणं पटतंय का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.